नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, तुम्ही एका अंतराळयानात बसलेले आहात. तुमच्या समोर आहे सौरमालेच्या सर्वात दूरच्या प्रदेशांपैकी एक. आणि तुम्ही वेगानं झेपावत आहात नेपच्यून ग्रहाच्या सर्वात मोठ्या चंद्राकडे, ट्रायटनकडे. बर्फानं झाकलेले मैदान, रहस्यमय भूभाग, गोठलेल्या नायट्रोजनचं ज्वालामुखी आणि अब्जावधी किलोमीटर दूर असलेले एक अनोखे जग. आज आपण पाहणार आहोत मानवजातीने ट्रायटनच्या सर्वात जवळून अनुभवलेली ती ऐतिहासिक सफर. जर आपण ट्रायटनच्या अगदी जवळून उडत गेलो असतो तर ते दृश्य कसे दिसले असते? आज आपल्याकडे त्याचे उत्तर आहे. कारण आजपर्यंत फक्त एका अंतराळयानाने ट्रायटनच्या जवळून उड्डाण केले आणि त्या ऐतिहासिक भेटीदरम्यान टिपलेली छायाचित्रे एकत्र करून तयार करण्यात आला आहे हा अद्भुत व्हिडिओ. सन 1989 मानवजातीचा अवकाश अन्वेषणातील महान प्रवासी व्हॉयेजर 2 नेपच्यूनच्या प्रणालीतून अविश्वसनीय वेगाने प्रवास करत होता. त्याचे कॅमेरे सतत कार्यरत होते आणि त्यांनी टिपले ट्रायटनचे आजपर्यंतचे सर्वात जवळचे आणि सर्वात महत्त्वाचे दृश्य. आजही ट्रायटनबद्दलची आपली बहुतेक माहिती याच मोहिमेमुळे मिळाली आहे. ट्रायटन आकारानं आपल्या चंद्रापेक्षा थोडासा लहान आहे, पण त्याची दुनिया पूर्णपणे वेगळी आहे. येथे आढळतात बर्फाळ मैदानं, बर्फाचे ज्वालामुखी, गोठलेल्या नायट्रोजनचं विशाल साठे आणि अत्यंत विरळ वातावरण. सौरमालेतील सर्वात विचित्र आणि रहस्यमय चंद्रांमध्ये ट्रायटनची गणना केली जाते. व्हिडिओच्या पहिल्या भागात आपण व्हॉयेजर 2चा ट्रायटनकडे होत असलेला प्रवास पाहतो. छायाचित्रांमध्ये दिसणारा थोडासा हिरवट रंग हा कृत्रिम रंगसंगतीमुळे. याशिवाय ट्रायटनचा रंग जवळपास वास्तवाशी मिळते जुळते आहेत. जसजसे अंतराळयान जवळ येते तसतसे त्याच्या पृष्ठभागावरील विचित्र आणि खडबडीत भूभाग स्पष्ट होऊ लागतो. वैज्ञानिकांनी या भागाला कॅन्टालूप टेरेन असं नाव दिले, कारण त्याचा पोत कॅन्टालूप नावाच्या खरबूजाच्या सालीसारखा दिसतो. व्हॉयेजर पुढे सरकत असताना एक सुंदर दृश्य दिसते. ट्रायटनच्या पृष्ठभागावरून रात्रीची सीमा, ज्याला टर्मिनेटर म्हणतात, हळूहळू पुढे सरकत जाते. क्षणभरापूर्वी सूर्यप्रकाशात चमकणारा भूभाग अंधारात बुरू लागतो. हे दृश्य एखाद्या विज्ञानकथा चित्रपटातील प्रसंगासारखे वाटते. ट्रायटनच्या सर्वात जवळून उड्डाण केल्यानंतर व्हॉयेजर 2ने आपली दिशा बदलली. आता त्याच्या कॅमेऱ्यांनी मागे वळून पाहिले आणि दिसला दूर जात असलेला ट्रायटन. आता तो पूर्ण गोल नव्हता. तो एका सुंदर चंद्रकोरीसारखा दिसत होता, हळूहळू लहान होत, अंतराळाच्या अथांग अंधारात विरत जाणारा. तो खरोखरच एक भावनिक निरोपाचा क्षण होता. विशेष म्हणजे ट्रायटनचा आकार आणि वैशिष्ट्ये प्लुटोशी खूपच मिळतीजुळती आहेत. 2015 मध्ये न्यू होरायझन्स या अंतराळयानाने प्लुटोच्या जवळून उड्डाण केले, तेव्हा वैज्ञानिकांना अनेक साम्य स्थळे दिसून आली. दोन्ही जगं बर्फाळ, दोन्ही अत्यंत थंड आणि दोन्ही अजूनही अनेक रहस्ये लपवून ठेवून आहेत. आज ट्रायटनच्या जवळ पुन्हा कोणतेही अंतराळयान गेलेले नाही. म्हणूनच व्हॉयेजर 2ने टिपलेली ही छायाचित्रे अमूल्य आहेत. ती आपल्याला सौरमालेच्या सीमेजवळ असलेल्या एका रहस्यमय जगाची झलक दाखवतात, जिथे बर्फानाचं ज्वालामुखी आहेत, गोठलेले समुद्र आहेत आणि अजूनही अनेक अनुत्तरित प्रश्न आपली वाट पाहत आहेत. मित्रांनो, जर भविष्यात ट्रायटनवर जाणारी नवीन मोहीम पाठवली गेली तर तुम्हाला त्या मोहिमेत सर्वात जास्त काय पाहायला आवडेल? बरं की त्याच्या पृष्ठभागाखाली दडलेली रहस्ये? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच विश्वातील अद्भुत प्रवासांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया सौरमालेतील आणखी एका रहस्यमय जगासह. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा, कारण विश्वातील सर्वात मोठी साहसे अजूनही बाकी आहेत.